वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मी काय काय गोष्टी म्हणजे वाचते किंवा मी काय करते दिवसभरामध्ये किंवा माझा दिवस शेड्यूल कसा राहतो ते. तर माझं सगळ्यात पहिले तर शेड्यूल असं असतो की दिवसभर सकाळी म्हणजे उठल्यावरती नाश्ता वगैरे माझा असतो. आता मी एक फिक्स टायमिंग करूनच घेतलेला आहे. भले मला लेट होतो, थोडाफार लेट होतोच, बट मी असं पहिले तरी माझे 4-5 महिने मी नाश्ता नाश्ता काय माझं जेवणच व्यवस्थित नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हता किंवा प्रॉपर गोळ्यांचा टायमिंग नव्हता. तर आता मी असं ठरवलं आहे की आता तरी म्हणजे आता मला काही जास्त त्रास होत नाही. पहिले मला खूप सुरुवातीला त्रास झालेला होता, तर मी तेव्हा काही जास्त माझ्या स्वतःकडे लक्ष दिलेलं नव्हतं, कारण की कंटिन्यू माझं असं होतं की विकनेसपणा आल्यावरती तर माझ्याकडून म्हणजे काही असं समजायचंच नाही की हे काय करू ते काय करू असं होत होतं मला. तर खाणंपिणं व्यवस्थित नव्हतं, शेड्यूल व्यवस्थित नव्हता. भरपूर असे 4-5 महिने कॉम्प्लिकेशन्स होते, वाढत गेलेले होते. आणि आत्ता मला असं म्हणजे थोडाफार बरं वाटतं आहे. म्हणून मी आता स्वतःचा एक शेड्यूल टाईम बनवूनच घेतलेला आहे की मी या वेळेत जेवण केला पाहिजे किंवा या वेळेत नाश्ता केला पाहिजे. आणि मेडिसिन वगैरे या गोष्टी व्यवस्थित घेतलेल्या पाहिजे. कारण की कसं होऊन जातं की आपण थोडंसं पण दुर्लक्ष केलं तर काही ना काही कॉम्प्लिकेशन्स करत येतात. आणि माझ्यासोबत पण तेच झालं. तर मी सगळ्या गोष्टीचा एक आता फिक्स टायमिंगच करून घेतलेला आहे. तर मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले तर माझा 9-9:30पर्यंत नाश्ता होऊनच जातो. त्याच्यानंतरून मी 9:30च्या नंतरून नाश्ता झाल्यानंतर मायराकडे थोडंसं आम्ही म्हणजे ती उठल्यावर तिच्यासोबत खेळायचं, तिच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करायचा. त्याच्यानंतर मग घरातले कामं आवरून घ्यायचे. तसं बघायला गेलं तर मी सकाळी लवकरच उठून घेते आणि घरातले कामं बऱ्याचपैकी आवरून घेते. तर ही सगळ्या गोष्टी माझ्या करून घेते मी. आणि तिला पण उठवल्यानंतर त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा, तिच्यासोबत खेळायचं वगैरे. आणि त्याच्यानंतरून मग बाकीचं आवरायचं, जेवण वगैरे ते बनवायचं. त्याच्यानंतर जेवणसुद्धा मी आता लवकर करते, म्हणजे 12:30-1च्या आसपास मी जेवण करून घेते. मी पहिले तर मी डायरेक्ट 2-2:30-3च्या आसपास मी जेवण करायचे, कारण की तेव्हा म्हणजे इतका टाईम होऊन जायचा ना की समजायचंच नाही. लक्षच देणं होत नव्हतं व्यवस्थित आणि कंटिन्यू चिडचिड वगैरे अशा गोष्टी म्हणजे होत होत्या. तर आता मी स्वतःला इतकंच ठरवून घेतलेलं आहे की जास्त चिडचिड नाही करायची किंवा जास्त रागराग नाही करायचा, म्हणजे शांतता घ्यायची. म्हणजे होतं आहे ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही बोलेल की होते चिडचिड, बाईची खूप जास्त होते. कारण की आपल्याला त्रास होतो, आपल्या एक गोष्ट म्हणजे वेदना वगैरे वेगळ्या असतात. तर थोडाफार त्रास होतो, इकडे तिकडे होतो प्लस माइंड. तर मला असं वाटतं की मी आता त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. तर मायरावरती पण पहिले खूप चिडचिड करायची, तिच्यावरती पण खूप जास्त राग काढायची, पण आता सध्या तिच्यासोबत नाही एवढं हे करत मी. तर तिला टाईम देते मी चांगल्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर दुपारी तिलाही लवकर झोपून घेते आणि मी सुद्धा 2-3 तास तरी माझा आराम असतो. त्याच्यानंतर उठल्यानंतर आवरायचं, वापस नाश्ता म्हणजे तिला काहीतरी बनवून द्यायचं किंवा मी पण काहीतरी खायचं. नाही खाल्लं तर मग तिथे स्किप करते मी. त्याच्यानंतरून मी गर्भसंस्काराचं माझ्याकडे ऑलरेडी एक पुस्तक होतंच माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये. तर मी इतकं नाही वाचलं, पण आता मी घरी आहे तर वाचते ते बऱ्यापैकी. तर ते गर्भसंस्कारचं एक बुक आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरून मी परत माझं ऑलमोस्ट मग 6-6:30च्या आसपास थोडंसं टी व्हीवरती गाणे वगैरे असेल, जय भजन वगैरे असतं देवाचे, मी ते ऐकते. त्याच्यानंतरून मग लगेच स्वयंपाक वगैरे असतो. स्वयंपाक वगैरे झाला का टाईमसुद्धा आता फिक्स केला आहे मी की 8:30-9च्या आसपास तरी जेवण करून घ्यायचं. ॲक्च्युली ऑलमोस्ट खूप लवकर पाहिजे, पण नाही होत आता. छोटा बेबी असल्यामुळे म्हणजे माझी छोटी मुलगी असल्यामुळे मला नाही जमत इतकं. तर मग मी 8:30-9च्या आसपास करते. आणि 9 वाजता आमचं जेवण वगैरे झालं का तर मी तिला आता रोज गार्डनमध्ये घेऊन जाते, कारण की आता एवढाच महिना आहे. परत पावसाळा चालू झाला तर काही होणार नाही शक्यते. तर मग तिला मी रोज घेऊन जाते 9:30 वाजता. तर 11पर्यंत आम्ही असतो, कारण की तिला खेळायला खूप आवडतं आणि तिला पण थोडासा टाईम देणं गरजेचं आहे. परत माहीत नाही की छोटा बच्चू आल्यानंतर तिला काय टाईम देता येईल का नाही, एवढं पॉसिबल लगेच होणार नाही असं. तर तिला मला द्यावाच लागतो बराच वेळ तिच्यासोबत मी घालवते सध्या आता. तर असं काही आहे. 11 वाजता घरी यायचं, म्हणजे 11 किंवा 11:45च्या आसपास आम्ही घरी येतो. तर तीसुद्धा खेळून आलेली असते, ती पण दमलेली असते. मग तीसुद्धा
थोडा थोडा वेळ घरात म्हणजे खेळते, तिची बडबड वगैरे चालू असते दिवस म्हणजे रात्रभर ते तिच्या पप्पांसोबत बडबड करते की माझ्यासोबत काहीतरी चालू असतं तिचं. त्याच्यानंतर ते झालं का मग तिचा टायमिंग असतो की 11:30-12पर्यंत तरी ती झोपून जाते, कारण ती थोडी लेटच झोपते. तिला ती सवयी म्हणजे आम्ही किती पण लवकर उठवायचा प्रयत्न केला ते लवकर उठली तरी तर त्या दिवशी ती लवकर झोपते, पण लवकर नाही जर उठली तर मग तिला उशिरा झोपायची सवय आहे, म्हणजे ती 12पर्यंत तरी झोपते. तर असं काही आहे. आणि सध्या मी तिला गार्डनमध्ये घेऊन जातो तर तिला पण छान वाटतं आणि ती दमलेली असते खेळून तर लवकर झोपते ती. तर असं काही शेड्यूल आहे 12पर्यंत. आणि मी सुद्धा घरी आल्यावरती माझे मेडिसिन वगैरे घेऊन घेते मी 11-11:30पर्यंत. आणि 11:30पर्यंत म्हणजे मी ऑलमोस्ट माझं रात्रीचं शेड्यूल नाही आहे लवकर झोपण्याचा, तो पण मी करते आहे प्रयत्न की ती लवकर झोपली तर मला पण लवकर झोपता येईल असं. बट ती लवकर नाही झोपत, फक्त तिचा तो एकच प्रॉब्लेम आहे. बाकी दुपारी तर ती झोपते, दुपारीचं टेन्शन नाही आहे. दुपारी आम्ही दोघी पण आराम करून घेतो. पण तीच रात्रीचा प्रॉब्लेम असतो तर ती 12:30-12पर्यंत कधी जागीच राहते. भले किती खेळून आली किती थकली ना तरी पण तिला स्टॅमिना तिच्यात खूप आहे, खूप प्रचंड स्टॅमिना आहे तिच्यामध्ये. ती लवकर झोपतच नाही. आम्ही खूप प्रयत्न करतो की ती लवकर झोपली पाहिजे, जेणेकरून मी पण लवकर झोपून लवकर म्हणजे माझी 8 तासाची झोप तरी कंप्लीट झाली पाहिजे असं. बाकी असं काही नाही आहे. मी अजूनपर्यंत तर म्हणजे आता मी फ्रूट्स वगैरे तर जास्त घेतच नाही आहे बनवावी. चिकी ड्रायफ्रूट्स आपली नॉर्मल ड्रायफ्रूट्सची पावडर असते, जेणेकरून आता तिला पण ती सवय लावायची आहे मला दुधामध्ये घ्यायची. किंवा मी अजून एक बघितलेलं आहे ॲमेझॉनवरती, तर ते सुद्धा माझा विचार चालू आहे मागवायचा, पण मी अजूनपर्यंत काही मागवलं नाही आहे ते. त्याच्यात तर सर्व प्रकारचे आहे, म्हणजे रागी वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळंच प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. तर बघूया ते मागवेल, नाही तर मी घरीच बनवणार आहे पावडर. तर तशी ट्राय करेल मी. आहे माझ्याकडे अजून 3 महिने आहे, तर 3 महिन्यामध्ये मी तेवढं शेड्यूल तर फिक्स करेलच. प्लस ड्रायफ्रूट्स घेईल. बाकीचं तर माझं बाकीचं रुटीन आहे. स्पायसी मी नाही खात जास्त, मला त्रास होतो त्याच्यात, स्पायसीचा विषय येत नाही. मी सगळ्या भाज्या माझ्या फिक्या बनवते, कारण की मला स्पायसी नाही आवडत. यावेळेस असं जात नाही. आणि गोड पण ऑलमोस्ट नाही खात जास्त. एखाद्या वेळेस आईस्क्रीम वगैरे हे गरमीचं मला चालतं, म्हणजे खूप जास्त त्रास होतो म्हणून मी घेते. बाकी तर असं स्पायसी वगैरे नाही आवडतच, नाहीच खात मी. जेवणात पण असं होतं की डाळ पोळी डाळ भात पण मी जास्त खात नाही, पोळीच खाते, भाजी पोळीच ओके माझी, भात नाही जास्त बनवत मी. आणि बाकी तर असं काही नाही जास्त. बट तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच. मी नवीन ज्या गोष्टी ट्राय करेल त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्हाला ना आवडलं असेल तर माझी प्रेग्नन्सी जर्नी बघायची असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.